हा प्रवास थोडा लांबचा होता, पण खूप खास होता. गिरनार, सोमनाथ आणि द्वारकानाथ इथे दर्शनाला जायचं ठरलं आणि आम्ही सर्वजण जळगाववरून दुपारी 12 वाजता निघालो. प्रवास फार लांबचा असल्यामुळे भरपूर असा खाऊ आम्ही घरूनच सोबत घेतला होता. थोड्या वेळाने गाडीतच काकडी, चिप्स खात खात सगळ्यांसोबत वेळ कसा गेला कळलंच नाही. रात्री पोहोचण्यासाठी फार उशीर होणार होता, म्हणून आम्ही वाटेतच थांबून एका ठिकाणी जेवण केलं. 13-14 तासांच्या प्रवासानंतर आम्ही बडोद्याला पोहोचलो. तिथे एक वेडिंग अटेंड केलं, खूप सारं एन्जॉय सुद्धा केलं आणि संध्याकाळी बडोद्यावरून सोमनाथसाठी निघालो. बडोदा ते सोमनाथ हे खूप अंतर असल्यामुळे तिथेही पोहोचण्यासाठी आम्हाला फार उशीर होणार होता, म्हणून मध्येच चोटी या गावी थांबून स्टे केला. सकाळी लवकर उठून छानपैकी रेडी होऊन तिथेच मस्त ब्रेकफास्ट सुद्धा एन्जॉय केला आणि साधारण 8:30 वाजता आम्ही पुन्हा निघालो प्रवासाला. दुपारी 3 वाजता आम्ही सोमनाथला पोहोचलो. समुद्राच्या काठी शांतपणे उभं असलेलं हे मंदिर गुजरातमधील प्रभास पाटण शहरामध्ये आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे सोमनाथ. पुराणानुसार चंद्रदेवांवर लागलेल्या शापातून मुक्त होण्यासाठी त्यांनी इथे भगवान महादेवांची कठोर तपश्चर्या केलेली. भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यांनी चंद्रदेवांना शापमुक्त केलं आणि ज्या ठिकाणी ही तपश्चर्या झाली तेच ठिकाण पुढे सोमनाथ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. इतिहासात या मंदिरावर अनेकदा आक्रमण झालं. मंदिर तोडलं गेलं, लुटलं गेलं, तरीही हे मंदिर जवळजवळ 17 वेळा पुन्हा उभं राहिलं. आजही सोमनाथ मंदिर श्रद्धा, ताकद आणि विश्वासाचं अतुलनीय प्रतीक वाटतं. इथे दर्शन घेतल्यावर फक्त भगवान शिवांचं दर्शन नाही, तर हजारो वर्षांची श्रद्धा अनुभवायला मिळते. इथे प्रशस्त अशी पार्किंग आहे आणि भाविकांची प्रचंड गर्दी असूनही दर्शन अगदी शांततेत होतं. मंदिराच्या परिसरात मोबाईल कॅमेरा अलाउड नाहीत. यानंतर आम्ही जवळच असलेल्या त्रिवेणी संगम बघायला गेलो. त्याचा अनुभव कसा होता ते बघूया पुढील पार्टमध्ये, म्हणून फॉलो करायला विसरू नका आणि पुढचा पार्ट नक्की बघा. बाय.